जमीन एने करायची आहे, मग आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारायची गरजच नाही. कारण महाराष्ट्र सरकारने एने परवानगी नावाचा अडथळा कायमचा मोडीत काढलाय. काय आहे हा ऐतिहासिक निर्णय सांगतो. तर आजवर शेतजमिनीवर घर बांधायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्याकडून बिगर कृषी म्हणजेच एने परमिशन घ्यावी लागायची. पण आता बांधकाम नकाशा मंजुरी हीच तुमची एने परवानगी मानली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला नगर रचना विभागाने नकाशा पास करून दिला की तुमची जमीन आपोआप एने झाली असं समजा. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जमीन महसूल कायद्यामध्ये ऐतिहासिक बदल केला आणि याचं गॅजेट सुद्धा पब्लिश झालंय. बरं, सरकारने फक्त परवानगीच नाही तर तुमचा खिसाही जपलाय. दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर म्हणजेच अॅन्युअल एने टॅक्स सुद्धा आता रद्द झालाय. आता हे सगळं कसं होणार आहे तर तुम्ही बीपीएमएस किंवा ऑटो सीडीआरच्या माध्यमातून ऑनलाईन नकाशासाठी अर्ज करायचा. नकाशा मंजूर झाला की महसूल विभागाच्या सिस्टीमद्वारे 7/12 उतार्यावर आपोआप फेरफार नोंद घेतली जाईल. बँक कर्जासाठी लागणारी सनद किंवा वारंवार लागणारी कागदपत्र आता मागितली जाणार नाहीयेत. फक्त जमिनीच्या बाजार मूल्यानुसार तुम्हाला वन टाइम कन्व्हर्जन प्रीमियम भरावा लागणार आहे. सरकारचा हा निर्णय राज्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार आहे. शेतकरी असो, बिल्डर असो किंवा गृहनिर्माण संस्था असो, सर्वांचाच वेळ, पैसा आणि मानसिक त्रास या निर्णयामुळे वाचणार आहे. या निर्णयामुळे एजंटगिरी आणि भ्रष्टाचाराला लगाम लागेल आणि सर्वसामान्यांचे लाखो रुपये आणि कित्येक वर्षांचा वेळ वाचणार आहे. 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारने दिलेला हा सर्वात मोठा दिलासा आहे. तुमचा एखादा मित्र घर बांधण्याचा विचार करत असेल तर त्याला हा व्हिडिओ आत्ता शेअर करा आणि तुम्हाला हा निर्णय कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाओ बत्ती.